नमस्कार, मी नित्यानंद बिसे. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं स्वागत आहे. समुद्री जलतरण क्रीडा जो प्रकार आहे तो सध्या भारतामध्ये बराच प्रचलित आहे, परंतु त्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावरती जलतरण क्रीडापटू तयार होणं याचं प्रमाण तितकंसं कमी आहे. अशा स्थितीत आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय जलतरणपटू श्री जयंत जयप्रकाश दुबळे आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत 4 आंतरराष्ट्रीय खाड्या पार केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच त्यांना महाराष्ट्राचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून आपण आज जाणून घेऊया की जलतरण क्रीडा हा जो प्रकार आहे तो भारतात सध्याच्या स्थितीला काय आहे आणि त्याच्याविषयी आपल्यामध्ये बऱ्याच जणांमध्ये कुतूहलता असते की दूरदूरच्या ज्या खाड्या आहेत, समुद्री खाड्या आहेत, त्या पार करताना कोणत्या कोणत्या अडचणी येतात. त्याविषयी त्यांच्याकडून आपण चर्चा करूया, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आणखी एक पाहुणे आहेत, श्री जयप्रकाश दुबळे. हे जे आहेत ते महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाचे माजी संचालक आहेत आणि राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक आहेत. तर जयंत, तू आतापर्यंत आंतरराष्ट्रीय ज्या काही खाड्या पार केलेल्या आहेस आणि मोठे मोठे विक्रम केलेले आहेत, त्याविषयी थोडंसं तू सविस्तर सांगशील का? मी माझं स्विमिंगचं करिअरची सुरुवात जेव्हा मी वयाच्या 4 वर्षाचा होतो तेव्हापासून बेसिक स्विमिंग शिकणं सुरू केलं आणि त्यानंतर माझे वडील हे स्वतः एक राष्ट्रीय स्विमर आणि आंतरराष्ट्रीय कोच आहात. तर त्यांचे जेव्हा बाकी स्विमर्स जेव्हा त्यांचे इव्हेंट्स करायचे तर त्यावेळेस मी बाबांबरोबर जायचो. त्या जे मेन स्विमर आहेत ते कसे पोहतात, काय त्यांना काय अडचणी आहेत स्विमिंग करताना हे बघायला. तर त्यावेळेस मी पेस स्विमर म्हणून त्यांच्यासोबत बरेचदा थोडं अंतर स्विमिंग सुरुवात केली आणि माझं जर ओपन वॉटर स्विमिंग मधलं स्विमिंगचं जर करिअरची सुरुवात बघायला गेलं तर जेव्हा मी 13 वर्षाचा होतो त्यावेळेस मी मुंबईवरून गोवा हे 10 दिवसात स्टेजेस स्विमिंग मध्ये 125 किलोमीटर स्विमिंग केलं आणि त्यानंतर मग माझं ओपन वॉटर स्विमिंग करिअरची सुरुवात झाली. आणि त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर ही स्पर्धा दरवर्षी गुजरातमध्ये होत असते. त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला. ही 36 किलोमीटरची स्पर्धा असते. त्याचबरोबर 14 किलोमीटर आणि 19 किलोमीटरची वेस्ट बेंगाल कलकत्त्याला एक स्पर्धा होत असते, त्यामध्ये देखील मी भाग घेतला. त्याचबरोबर मी वर्ल्ड लॉंगेस्ट 81 किलोमीटरची एक स्विमिंग कॉम्पिटिशन होत असते. ही भागीरथी वेस्ट बेंगॉलच्या बॉर्डरला होत असते. त्यात देखील मी 81 किलोमीटर 12 तास 29 मिनिटात स्विमिंग केलं. त्यानंतर मी ओपन वॉटर स्विमिंग मध्ये इंटरनॅशनल इव्हेंट्स मध्ये जर बघायला गेलं तर सर्वात पहिला इव्हेंट माझा ही पालची खाडी, ज्याला आपण श्रीलंका टू इंडिया राम सेतू म्हणून ओळखतो, ते 30 किलोमीटर हे मी 9 तास 20 मिनिटात स्विमिंग करून वर्ल्डचा सेकंड फास्टेस्ट स्विमर मला वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनने टायटल दिला होता. त्यानंतर नॉर्थ चॅनल, ज्याला आपण नॉर्दर्न आयर्लंड टू स्कॉटलँड या दरम्यानची ही खाडी आहे 35 किलोमीटरची, जिथे टायटॅनिक डुबली होती, जिथे टायटॅनिकचा जन्म झाला असं म्हणतात. त्या ठिकाणी ही अटलांटिक ओशन मध्ये नॉर्थ चॅनलची खाडी मी 35 किलोमीटर माझ्या टीम बरोबर 14 तास 29 मिनिटात पोहणारे आशियातली पहिली टीम राहिली आमची. त्यानंतर मी इंग्लिश चॅनल स्विमिंग केलंय. इंग्लिश चॅनल हे इंग्लंड ते फ्रान्स असं या दरम्यानचं अंतर आहे. आतापर्यंत बरेचसे आपल्या इंडियातले स्विमर्सनी इंग्लिश खाडी पोहलेली होती, परंतु इंग्लिश खाडी मी आणि माझ्या टीमनी जाणं आणि येणं परत असं आम्ही स्विमिंग केलं. म्हणजे इंग्लंड वरून फ्रान्स आणि फ्रान्स वरून परत इंग्लंड असं हे एकूण 70 किलोमीटर 31 तासात स्विमिंग करणारे आम्ही एशियातली पहिली स्विमिंगची टीम ठरली आमची. त्याचबरोबर मी कॅटलिना चॅनल म्हणून एक आहे, ही USA ला आहे. कॅटलिना आयलँड पासून तर लॉस एंजेल्स मेनलँडला ही असते. ही 35 किलोमीटरची खाडी मी 14 तासात स्विमिंग करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. असे अनेक प्रकारचे माझे ओपन वॉटर स्विमिंग मधली सुरुवात मी केलेली. खरं तर मला हे ओपन वॉटर स्विमिंगची प्रेरणा ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जेव्हा मी गोष्टी ऐकल्या
की त्यांनी त्यावेळेस त्या काळात समुद्रात उडी मारून ते खाडी पोहून बाहेर निघाले होते. तर हे खरं मला ऍडव्हेंचर वाटलं. आणि जेव्हा मी इमॅजिन करत होतो की कसं केलं असेल, काय केलं असेल, तर स्विमिंग करताना प्रत्येक वेळेस माझ्या डोक्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हा विषय माझ्या डोक्यात नक्की फिरत असतो. बरोबर आहे. म्हणजे इतक्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेऊन आणि यशस्वीरित्या त्या स्पर्धा पार करणं हे कौतुकाचंच आहे. परंतु ह्या सगळ्या मागे अथक परिश्रम आहे आणि त्यासाठी आव्हानं पण आहेत. तर तू आम्हाला सांगशील का की ह्या सगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये तू भाग घेत असताना कुठली कुठली आव्हानं आली, कुठल्या कुठल्या समस्यांना तुला तोंड द्यावं लागलं, काय असतं ते स्विमिंग करत असताना किंवा स्विमिंग करण्यासाठी जाण्याच्या आधीच्या पूर्वतयारीसाठी काय काय कुठली कुठली आव्हानं असतात, आणि प्रत्यक्ष स्विमिंग करत असताना समुद्रातून आपण जेव्हा पोहत असतो तेव्हा काय नियम असतात त्याच्याविषयी थोडंसं सांग. कसं आहे, स्विमिंग मध्ये दोन प्रकार असतात. एक स्विमिंग पूल मधलं स्विमिंग आणि एक असते ओपन वॉटर मधलं स्विमिंग. तर स्विमिंग पूल आणि ओपन वॉटर स्विमिंग मध्ये हा जमीन आसमानचा फरक आपण याला म्हणू शकतो. की जसं स्विमिंग पूल मध्ये किती खोल पाणी आहे, एका स्पेसिफिक अंतरानंतर आपण थांबू शकतो किंवा रॉड किंवा भिंतीला पकडू शकतो. परंतु समुद्रामध्ये किती खोल पाणी आहे आपल्याला काही अंदाज नसतो. त्याचबरोबर समुद्रामध्ये प्रत्येक वेळेस म्हणजे लाटांमध्ये फरक असतो, भरती ओटी असतात, आणि आपल्याला त्या समुद्रात आपण जिथे स्विमिंग करत आहात तिथे कुठल्या प्रकारचं मरीन लाईफ प्राणी आहे हे आपल्याला काही आयडिया नसते. आणि वॉटर डेन्सिटी जो आपण म्हणतो त्याच्यात खूप फरक पडतो स्विमिंग पूल आणि समुद्रातल्या स्विमिंग मध्ये. एखादा असा तुला आठवणारा असा प्रसंग आहे की बाबा तू खोल समुद्रात पोहत आहेत आणि अतिशय वेगळाच जीवावर बेतणारा असा प्रसंग आलेला आहे आणि तू त्या कसं सामोरे जातो, त्यावेळेस मग स्पर्धेचे नियम कसे येतात? चॅनलचं वेगळं खरं तर सांगायचं असलं तर प्रत्येक चॅनलचा वेगवेगळा अनुभव राहिलेला आहे माझा. पण जो मी माझा इंटरनॅशनल इव्हेंट केला होता, फर्स्ट इंटरनॅशनल इव्हेंट, तो श्रीलंका टू इंडिया केला होता. तर त्यावेळेस पाणी अतिशय सुंदर आणि स्वच्छ पाणी होतं, त्याच्यामुळे मला बॉटम हे अक्षरशः क्लिअर दिसत होतं. आणि तो माझा पहिला इव्हेंट असा होता की जो मी अर्धरात्री समुद्रात उडी मारली होती. तर चारी ठिकाणी पूर्ण अंधार आणि म्हणजे दूर दूरपर्यंत काही दिसत नाही. बाजूला बोट असते तर फक्त बोटवर एक छोटा लाईट लागला असतो, तेवढंच दिसत आहे. आणि पाणी स्वच्छ असल्यामुळे खालून जात एक एक माशा जात आहे हे दिसत होते मला. तर त्यावेळेस जेव्हा मी समुद्रात उडी मारली तर त्यावेळेस स्विमिंग करत असताना जसं मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळे माशा दिसत होते. ही पालची खाडी ही विषारी साप आणि शार्क साठी म्हणजे प्रसिद्ध असलेली खाडी समजल्या जाते. तर स्विमिंग करत असताना बरेचसे साप सुद्धा दिसले. भीती वाटत होती की हा एखादा साप समजा आपल्या जवळ आला तर काय होईल, असे मनात अनेक प्रकारचे विचार चालू असतात. परंतु फक्त ध्येय हे डोक्यात फिक्स असते की आपल्याला फिनिश करायचं आहे आणि आपल्याला हा टार्गेट अचीव करायचा आहे. तर त्याच्यामुळे हे जी भीती आपण याला म्हणतो याला आम्ही एक प्रकारचं डिस्ट्रॅक्ट म्हणजे होऊ नाही देत स्वतःला, याला बाजूला ठेवून आपल्या टार्गेट कडे आम्ही लक्ष देत असतो. असं प्रत्येक खाडीचं वेगवेगळं चॅलेंजेस आहेत. जसं की बाकी जे इंटरनॅशनल चॅनल्स आहेत तिथे जे सी करंट्स असतात, तापमान, त्याचप्रमाणे पाण्याचं तापमान हे 10 डिग्री सेल्सिअस ते 15 डिग्री सेल्सिअस मधातलं पूर्ण बर्फाचं पाणी असते. त्याचबरोबर तिथे सडन वेदर चेंज होऊन जाते. म्हणजे समजा दिवस सुरू असेल तर अचानक पाऊस येऊन जाणार, अचानक अंधार होऊन जाणार, एकदम एकदम फॉग्स ज्याला आपण म्हणतो ते दिसून जाणार. तर असे वेगवेगळ्या समुद्रातले वेगवेगळे चॅलेंजेस आहेत की जे म्हणजे भीती मनाला देतात, परंतु आपलं ध्येय हे मनात असते की आपल्याला टार्गेट पूर्ण करायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही सध्या ते डायव्हर्ट करत नाही स्वतःला. दर्शकांसाठी एक माहिती आपण अजून त्यांच्याकडून जाणून घेऊया की अशा स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर खोल समुद्रात एखादा जीवघेणा प्रसंग आला तर सुरक्षेसाठी बोटीत जाणं म्हणजेच आपण स्पर्धेतून बाद होणं असं आहे. तर तुम्ही याच्यावरती अजून प्रकाश टाका, काय असतो तो प्रकार? ओपन वॉटर स्विमिंगचा सगळ्यात पहिला नियम असा आहे की आपण एकदा समुद्रात उडी घालून आपण जर आपला इव्हेंट स्टार्ट केला तर आपल्या सोबत जी बोट असते त्या बोटला आपला चुकून पण बोट पण लागला नाही पाहिजे. म्हणजे जर चुकून नख पण लागला तर तिथले ऑब्झर्वर्स, त्यांची सगळी टेक्निकल टीम असतात, तर ते आपल्याला डिस्क्वालिफाय करून टाकतात.
त्याच्यामुळे समुद्रात सगळ्यात मेजर मेन चॅलेंज तर तो मला असं वाटणार तोच की बाजूला सोबत एक सेफ्टी बोट असते. तर समुद्रातला लाटा एवढा असतात की ते कधी कधी बोटच्या जवळ घेतात, तर त्यावेळेस चुकून आपला हात नाही लागला पाहिजे याची जास्त काळजी घ्यावी लागते. आणि सोबत जे सेफ्टी बोट असतात त्याच्यामध्ये पूर्ण जीपीएस सिस्टम आणि त्यांचे बाकी सेफ्टी मेजर्स सगळे लोक कॅरी करत असतात. पण जसं इव्हेंट सुरू व्हायच्या आधी ते लोक सगळं दाखवतात चार्ट मध्ये की बा या समुद्रात हे हे मासे राहणार आहे आणि इथून इथून असं असं जायचंय आपल्याला, हे तापमान एवढं राहणार आहे. तर ते स्वतः सह्या घेतात तिथे विलिंग की तुम्ही स्वतः रेडी आहात का जाण्यासाठी. म्हणजे 30-40 फॉर्मवर सह्या असतात तिथे पाण्यात उतरण्यापूर्वी. आणि असा एक प्रसंग माझ्यासोबत झाला होता. त्यांनी म्हणजे मी स्विमिंग करत होतो आणि स्विमिंग करत असताना मला खालून एक मोठी फिश गेल्यासारखी दिसली. नेमकं मला कळालं नाही की ती कुठली फिश आहे आणि नंतर थोड्या वेळाने लक्षात आलं की ती शार्क आहे म्हणून. आणि ती माझ्यापासून एक 50 मीटर अंतरावरच होती. आणि त्यावेळेस मला आठवलं की त्यांनी सांगितलं होतं की शार्क आली की घाबरायचं नाही, एकदम मुवमेंट्स करायचे नाही बा, थांबायचं नाही बा. कारण की शार्क मासा ही कधी डायरेक्ट येऊन अटॅक नसते करत. त्यांनी सांगितलं होतं की शार्क मासा ही कमीत कमी 3 राऊंड पहिले पूर्ण ऑब्झर्व करते, आपल्याला राऊंड मारेल आणि मग तिसरा राऊंड झाल्यावर मग ती 4th राऊंड मध्ये आपल्यावर अटॅक करेल, असं म्हणजे मोस्टली असं होत असते. तर त्यांनी म्हटलं होतं की आम्ही जे तुमचे कोच आहात, आता माझे कोच म्हणून माझे वडील असतात नेहमी बोटवर सोबत, तर आम्ही त्यांना विचारू की बा आता ही शार्क दिसलेली आहे. तसं तर त्यांना एक 5 किलोमीटर आधीच दिसून जाते त्यांच्या जीपीएस रेडार मध्ये की आता ही माशा इकडे येणार आहे. तर ते अलर्ट करतात कोचला की बा असं असं आता पुढे फिश येणार आहे, तर तुम्हाला स्विमिंग कंटिन्यू ठेवायचं आहे की नाही करायचं आहे. तर त्यावेळेस आता जसं माझ्या वेळेस जेव्हा मी बघितलं, मला नंतर त्या लोकांनी सांगितलं की माझ्या वेळेस शार्कने 2 राऊंड मारले होते. तर तो माझा सगळ्या नशीब चांगला होता, माझ्यासोबत आपला सर्वांचा आशीर्वाद होता. त्याच्यामुळे मला काही असं दुर्घटना किंवा मला इव्हेंट थांबवावा नाही लागला. पण त्याचबरोबर थोडंफार अंतर गेल्यावर मग दुसरी इंग्लिश खाडी जेव्हा मी स्विमिंग करत होतो त्यावेळेस वेल दिसली होती. तर तिथले जे पायलट लोक होते ते स्वतः म्हणायला लागले की आम्ही कितीक वर्षानंतर वेल बघितली बा. तर वेल माशा तर एवढी मोठी आहे की जसं तिला मला जर खायचं असेल तर तिच्यासाठी मी साखरेचा अर्धा दाणा आहे. आपल्यासोबत राष्ट्रीय राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक आहेत. सर, तुम्ही थोडंसं असं प्रकाश टाका की आतापर्यंत भारतामध्ये क्रीडापटू भरपूर आहेत, म्हणजे जलतरणपटू भरपूर आहेत, म्हणजे ठिकठिकाणी स्विमिंग पूल आहेत. अनेक ठिकाणी बघतो की ओपन वॉटरमध्ये पोहणारे भरपूर जण आहेत. परंतु ह्या क्रीडा प्रकाराला इतकं प्रतिष्ठा का मिळू शकली नाही, किंवा काय असं काय प्रकार, असं सरकारी उदासीनता आहे किंवा काय आहे? आता जयंतने सांगितलं की स्विमिंग पूल आणि समुद्र याच्यामधल्या या समुद्री जलतरणात असं फरक आहे मेजर. आता आपण पाहतो वर्ल्ड चॅम्पियनशिप असेल किंवा ऑलिम्पिक असेल, तर त्यामध्ये जे स्विमिंग पूलच्या ज्या स्पर्धा आहेत यांचे जे रिझल्ट्स आणि जे सायंटिफिक ट्रेनिंग मेथड ज्या डेव्हलप झालेल्या आहे, रिसर्च झालेला आहे, त्याच्यामध्ये आता असंही म्हणतात की ऑलिम्पिक्सचे जे रिझल्ट आहे किंवा त्या स्विमर्सचे रिझल्ट हे सगळे त्या लॅबमध्ये ठरतात. आपल्या इथे अजून तेवढं प्रगत ॲडव्हान्स ट्रेनिंग उपलब्ध नाही आहे. ते प्रत्येकाला एफोर्ड करू शकत नाही, त्याचा खर्च ते वहन करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये आता नेमकं हे समुद्री जलतरण किंवा ज्याला आपण ओपन वॉटर स्विमिंग म्हणतो, ते 2008च्या ऑलिम्पिक बीजिंगपासून हे इव्हेंट इन्क्लूड झालेलं आहे. आणि तेव्हापासून या ओपन वॉटर स्विमिंगला एक खऱ्या अर्थाने पुऱ्या वर्ल्ड लेवलवरती खूप मोठी चालना मिळालेली आहे. आज भारतामध्ये जर आपण विचार केला तर जवळजवळ 9-10 हजार मीटर्सचा आपला पूर्ण समुद्र किनारा लाभलेला आहे. आपल्या महाराष्ट्राला जवळजवळ 750 किलोमीटरचा किनारा लाभलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आपण या समुद्री जलतरण किंवा ओपन वॉटरकडे आपण वळलो आणि मुलांना तयार केलं, तर ह्या स्विमिंगमध्ये आपले मुलं पुढे येऊ शकतात. जसं मॅरेथॉन रनिंग कॉम्पिटिशन्स होतात तसं आता मॅरेथॉन स्विमिंग सुरू झालेलं आहे. तर या मॅरेथॉन स्विमिंगमध्ये आपले जलतरणपटू चांगलं परफॉर्मन्स देऊ शकतात.
हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी माझं जे ट्रेनिंग किंवा इंटरेस्ट थोडासा मी ओपन वॉटरकडे वळवला आणि अनेक स्विमर्सनी ओपन वॉटरमध्ये नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती चांगला परफॉर्मन्स देत आहे. आता या 2008 नंतर याला कॉम्पिटिटिव्ह स्वरूप आलेलं आहे. आता हा समुद्री जलतरण यापूर्वी केवळ ॲडव्हेंचर्स स्विमिंग म्हणूनच होता, तो तर आहेच, पण आता त्याला कॉम्पिटिटिव्ह म्हणून पण खूप महत्त्व आलेलं आहे आणि त्या दृष्टीने स्विमर्स आपलं ट्रेनिंग घेत आहे. परंतु अजून ज्या पद्धतीने प्रशिक्षण पाहिजे, जर ओपन वॉटर लेवलवर जर आपण आणि इंटरनॅशनल लेवलवर परफॉर्मन्सचा विचार करतो तर आपल्याला त्या ठिकाणी तशा प्रकारच्या सुविधा निर्माण करून देण्याची गरज आहे. माझं जुहू बीचला मी मेरीटाईम बोर्डकडे अर्ज केला. मी क्रीडा खात्यामध्ये क्रीडा सहसंचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतर आणि माझं स्विमिंगमधला गेला 30-35 वर्षाचा अनुभव विचारात घेऊन मी गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केली आणि त्यांनी ती ॲक्सेप्ट करून जुहू बीचला एक देशातलं पहिलं समुद्री प्रशिक्षण केंद्र आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्या ठिकाणी अनेक स्विमर्स ट्रेनिंग घेत आहे आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ते जात आहेत. त्यासोबतच ते ॲडव्हेंचर स्विमिंग पण करत आहे. परंतु असे सेंटर्स अजून राज्यभर असे निर्माण होऊ शकतात, जिथे जिथे आपल्याला जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 8 ते 9 जिल्ह्यांना हा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर त्या ठिकाणी एक चांगलं सुंदर प्रशिक्षण केंद्र तयार होऊ शकते. याशिवाय आपल्या राज्यामध्ये अनेक डॅम्प आहेत जिथे ओपन वॉटर कॉम्पिटिशन्स होऊ शकतात. त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र पण निर्माण होऊ शकते, ज्या ठिकाणी, कारण समुद्र हा सगळ्याच जिल्ह्यातल्या जलतरणपटूंना उपलब्ध होऊ शकत नाही. आता जयंत नागपूरचा आहे, तिथे तर दूरपर्यंत समुद्र नाही आहे, परंतु समुद्री जलतरणात त्यांनी हे प्रयत्न केले. आता आमचे काही सेंटर्स किंवा त्या सुविधा त्याला मिळत गेल्या, पण त्यालाही अनेक अडचणी आल्या. परंतु ही यासोबतच आपण हे डॅम किंवा रिव्हर्समध्ये पण असे छोटे छोटे लेक्समध्ये सेंटर्स सुरू करू शकतो आणि स्विमिंग पूल सोबतच प्रत्येक जणच स्विमिंग पूलमधल्या स्पर्धांमध्ये पुढे येऊ शकत नाही स्विमर. तर काही स्विमर्स या ओपन वॉटरमध्ये देखील इकडे येऊ शकतात आणि स्पर्धात्मक जलतरणातून आपल्या राज्याला आणि देशाला लौकिक मिळवून देऊ शकतात. त्यासाठी शासनाने एखादं असं साहसी धोरण तर शासनाचं आहेच, साहसी खेळांना प्रोत्साहन देत आहेत, परंतु स्पेसिफिक हे ट्रेनिंग सेंटर्स जर असे सुरू झाले आणि त्या ठिकाणी अशा प्रशिक्षणाच्या सोयी निर्माण झाल्या तर आपल्या राज्यातून अनेक खेळाडू आपल्या देशाला, राज्याला लौकिक मिळवून देऊ शकतात. सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2008 पासून हा जो क्रीडा प्रकार आहे ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलाय. तर आता तुमच्या नजरेतून आम्हाला सांगा की आता 2024 मध्ये ह्या क्रीडा क्षेत्रात, या क्रीडा प्रकारामध्ये आपण आता जागतिक स्तरावरती कुठवर आहोत आणि आपल्याकडे आता ऑलिम्पिक सारखे क्रीडा जलतरणपटू आहेत का? आणि त्याला एक जोडून असा मला प्रश्न जयंतसाठी विचारायचा आहे, आता जयंतला त्या ऑलिम्पिक साठी अजून काही तयारी करायची आवश्यकता आहे की ऑलरेडी तो तयार आहे? आता हा ॲडव्हेंचर स्विमिंग आणि नंतर मग कॉम्पिटेटिव्ह स्विमिंग म्हणजे ओपन वॉटर मधलं, याचा ती जवळजवळ मिळतं जुळतं आहे. फक्त याला थोडंसं कॉम्पिटेटिव्ह थोडंसं ट्रेनिंगची गरज राहते. आपल्या भारताचा जर विचार केला 2008 पासून तर आता 24 पर्यंतच्या झालेल्या ऑलिम्पिक्समध्ये आपले ओपन वॉटर स्विमिंगमध्ये अजून असे स्विमर्सनी कुठला परफॉर्मन्स नाही दाखवू शकले. या ओपन वॉटर स्पर्धा ज्या वर्ल्ड फेडरेशनच्या तर्फे जी पूर्वी फिना होती, आता ॲक्वॅटिक वर्ल्ड म्हणून ती काम करते आहे जगामध्ये, तर त्यांच्या ओपन वॉटर स्पर्धा एक होतात जागतिक स्तरावर आणि दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा होतात. तर ऑलिम्पिक्ससाठी काही त्यांचे प्रिलिमिनरी राऊंड्स असतात आणि त्यामधून मग 2 स्विमर्सला त्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याची एक संधी मिळत असते. तर दरवर्षी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया नॅशनल लेवलवर या प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन करते आणि मग तिथून ते पुढे आपल्या इंटरनॅशनल लेवलवर पुढे ते प्रतिनिधित्व करू शकतात. परंतु इतर खेळाप्रमाणे यांचे पण नॉर्म्स असतात, त्याचे काही टायमिंग्स असतात. त्या टायमिंग स्लॉटमध्ये तो जर क्वालिफाय होत असेल तर तो एलिजिबल समजला जातो. परंतु आता जयंतचा जर विचार केला तर आता 2028ला लॉस एंजल्समध्ये स्विमिंग आहे आणि 2 वर्षापूर्वी जयंतने त्याच ठिकाणी जिथे ऑलिम्पिक होणार आहे 28चं, त्याच ठिकाणी कॅलिफोर्नियाला कॅटलिना चॅनल आहे,
जी कॅटलिना आयलँड टू मेनलँड पर्यंत येते, कॅलिफोर्निया स्टेटमध्ये आहे. तर त्याच ठिकाणी ही ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे. तर ती निश्चितच जयंतला जो एक कॉन्फिडन्स म्हणतो तर त्याचा लाभ होणारच आहे. परंतु अजून कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंगसाठी ज्या 1-2 राऊंड्स राहील तर त्या दृष्टीने जयंतची तयारी सुरू आहे. आणि आशा करूया की अजून आपल्याजवळ 2 वर्ष आहे, 2-3 वर्ष हातात आहे. त्या 3 वर्षामध्ये जयंतचं जसं आता पुढच्या अजून काही चॅनल्स आहेत जिब्राल्टर सारखी, ती जर व्यवस्थित त्यांनी सक्सेसफुल झाले, विथ टायमिंग झालं तर कॉम्पिटिटिव्हमध्ये पण ऑलिम्पिकसाठी पण आपण निश्चितच पात्र होऊ शकतो. नक्कीच नक्कीच. जयंतचे जे काही प्रयत्न सुरू आहेत त्याला खरोखरच यश येईलच अशी अपेक्षा आहे. आपण अशा पण मागूया. जयंत, तुला एक असा प्रश्न विचारायचा आहे की समुद्रामध्ये इतक्या मोठ्या मोठ्या अंतर पार करणं आणि ते सुद्धा न थकता, त्यासाठी शरीरयष्टी अगदी चपळ असली पाहिजे, बारीक असली पाहिजे, असं एक सर्वसाधारण लोकांचं म्हणणं असतं की वाटतं की बाबा आपण फार जाडजूड असू तर आपण पोहता येत नाही वगैरे, येऊ शकत नाही. तर तुझे शरीरयष्टी इतकी एवढी हेल्दी करण्यामागचं कारण काय आहे आणि तुला अडचणी काय येतात त्यासाठी काय? अगदी बरोबर विचारलं सर आपण. जसं मी आधी सांगितलं की स्विमिंग पूल आणि ओपन वॉटर स्विमिंग हे दोन्ही स्विमिंगचा ॲक्वॅटिकचा प्रकार खूप वेगळा आहे. स्विमिंग पूल मध्ये जे कॉम्पिटिशन्स होतात त्यामध्ये एकदम स्लिम बॉडी आणि मस्क्युलर बॉडी पाहिजे असते, कारण की त्यांना एक स्पेसिफिक शॉर्ट डिस्टन्सची स्प्रिंट मारावं लागते. आणि जेव्हा मी गुगलवर सर्च केलं, जेव्हा मी प्रत्यक्ष भेटलो की वर्ल्ड लेवलवर जेवढे ओपन वॉटर स्विमर्स आहेत हे हेल्दी का बरं आहेत, याचा जेव्हा विचार केला, जेव्हा प्रत्यक्ष त्यांच्याशी बोललो, तर त्यावेळेस लक्षात आलं की जे पाण्याचं तापमान असते हे थंड पाणी असते. तर थंड पाण्यात जेव्हा आपल्याला म्हणजे बॉडीमध्ये वेट फॅट असतात तर त्यावेळेस आपला बॉडीचं टेम्परेचर आणि वॉटर बॉयन्सी आणि वॉटर टेम्परेचर हे फॅट त्यावेळेस कामी येतात. आणि जसं हे सलग स्विमिंग करावं लागते, काही थांबता नाही येत, काही खाणं पिणं करता नाही येत आपल्याला, तर त्यावेळेस हे फॅट एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. तर त्यामुळे हे जेवढे ओपन वॉटर स्विमर्स आहेत वर्ल्ड लेवलचे हे सध्या सगळे हेल्दीच आहेत, कारण की फॅट हे निश्चितच ओपन वॉटर स्विमिंगला सपोर्ट करते, कारण की इंटरनॅशनल लेवलचे जेवढी चॅनल्स आहेत हे मोस्टली थंड पाण्यामध्ये स्विमिंग होते. त्याच्यामुळे वेट वाढवावं लागते. त्याचबरोबर आम्ही मस्क्युलर बॉडी नाही ठेवू शकत, कारण की सलग समजा उदाहरण 15 तास 16 तास स्विमिंग करायचं आहे, एकसारखं मुवमेंट करत राहावं लागते. तर त्यावेळेस जर मस्क्युलर बॉडी राहिली तर क्रॅम्प येईल. त्याच्यामुळे आम्ही दिसायला असं बॉडी बिल्डर सारखं नाही आहात, पण आमच्या बॉडीमध्ये जे इंड्युरन्स, स्टॅमिना, स्ट्रेंथ आहे हे इंटरनल आम्ही डेव्हलप करत असतो आणि त्यानुसार आमची स्विमिंगची प्रॅक्टिस असते. सर्वसाधारणपणे फॅट्स हे आपल्यासाठी धोकादायक मानलं जातं, पण तुमच्यासाठी हे वरदानच आहे असं म्हणलं. सर, तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा होतो की या महाराष्ट्र शासनाने क्रीडा क्षेत्रासाठी काय काय करणे अपेक्षित आहे, तुम्हाला काय वाटतं आता क्रीडा विभागाला? आणि तुम्ही या क्रीडा विभागात माजी संचालक होतात म्हणून तुम्हाला आता त्याच्यातल्या किती मर्यादा जाणवत आहेत, काय आहे, काय तुमचं बरोबर आहे. आता शासन तर शासनाच्या स्तरावरती हे करत आहेत, वेगवेगळ्या खेळांमध्ये त्यांनी बरंच डेव्हलपमेंट्स आणि योजना आहेत, खेळाडूंना प्रोत्साहन पण देत आहे. पण हा जो खेळ आहे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, आता त्याच्यामध्ये जमिनीवरील जसं आपण माउंटेनरिंग वगैरे, एव्हरेस्ट चढून जाणे, ट्रॅकिंग, त्यासोबतच एअरमधले काही ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे आणि वॉटरमधलं. तर याच्यासाठी स्पेसिफिक मध्यंतरी एक साहसी धोरण शासनाने तयार करण्याचं ठरवलं होतं. बरंचसं त्याच्यावरती वर्क पण करण्यात आलं आहे. पण प्रत्यक्षात या तिन्ही खेळांना आता खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आता टुरिझम डिपार्टमेंट त्याला लिंकअप करून त्यांनी धोरण पण आखलेलं आहे आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत. परंतु जर वॉटरचा आपण वॉटर ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा जर विचार केला तर याला जसं मी सांगितलं की आता याला एक कॉम्पिटिटिव्ह स्वरूप पण आलेलं आहे. वर्ल्ड लेवलवर ऑलिम्पिक्स आणि वर्ल्ड लेवलवर पण स्पर्धा होतात. तर त्यासाठी जाण्याकरिता ज्या 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 ठिकाणी ज्या सुविधा आहेत त्या ठिकाणी चांगले प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्याची गरज आहे. तसं पाहिलं तर हा साहसी जलतरण हा खूपच दुर्लक्षित आहे. याची माहिती लोकांना अजून नाही आहे. इंग्लिश चॅनल एक माहिती आहे,
मध्यंतरी पाठ्यपुस्तकात आपल्या अभ्यासक्रमात तो विषय होता. जिब्राल्टरची खाडी हा पण विषय होता. परंतु कालाकालाने हे बदलतं स्वरूप याच्यात शिक्षण अभ्यास आणि याच्यात हा जो खेळ आहे ॲडव्हेंचर स्विमिंग हा खरोखर दुर्लक्षित आहे. याची माहिती लोकांना अजून नाही आहे. जर याची माहिती केव्हा होईल, जेव्हा याला आपण असे छोटे छोटे प्रशिक्षण केंद्र निर्माण करू किंवा ज्या छोट्या छोट्या स्पर्धा राहतील किंवा या खेळाला महाराष्ट्र शासन तर प्रोत्साहन देत आहे, एक पुरस्कार देत आहेत. याशिवाय त्यांना 5% खेळाडूंना इतर नोकरीमध्ये आरक्षण आहे. त्यासोबतच त्यांना वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये काही सवलती आहे. त्या जर सोयी सुविधा अजून झाल्या, शासनाच्या क्रीडा प्रबोधिनी आहे त्यामध्ये पण ॲडव्हेंचर स्पोर्ट्स मध्ये काही आपण जर जलतरण सारखा समावेश करू शकलो तर याला चांगलं प्रोत्साहन मिळेल आणि त्यातून आपल्याला हे ओपन वॉटरचे कॉम्पिटिटिव्ह स्विमर्स देखील मिळू शकतात. कारण कुठलाही एक हा एकमेकाला पूरक आहे. ॲडव्हेंचर स्विमिंग असेल किंवा कॉम्पिटिटिव्ह स्विमिंग असेल, ओपन वॉटर हे एकमेकाला पूरक असल्यामुळे त्यातून पुढे स्पर्धात्मक जलतरणपटू पण चांगले निर्माण होऊ शकतात. आणि आपण चर्चा केली आधीच की महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. खूप डॅम्स आहेत, काही खूप मोठ्या रिव्हर्स आहेत. तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आता याला चालना देण्याची गरज आहे. आणि आपल्या इथले राज्यातले जलतरणपटू आपल्या स्विमिंग पूलच्या स्पर्धामध्ये तर चांगलं यश मिळवतच आहे. शासन प्रोत्साहन देतच आहे. पण हे यासोबत आपण एक पॅरलल हे पण इव्हेंट जर सुरू केलं तर निश्चितच जे खेळाडू पूलमध्ये स्विमिंग पूलच्या स्पर्धांमध्ये जितका परफॉर्मन्स नाही देऊ शकत ते या इकडे देऊ शकतात. आता याच्यासोबतच एक ट्रायथलॉन म्हणून एक स्पोर्ट्स आलेला आहे, रनिंग, स्विमिंग, सायकलिंग. तर त्यामध्ये स्विमिंग हा एक मेजर पार्ट असतो. तर त्याला देखील एक चांगले खेळाडू आपल्याला मिळू शकतो. तो पण एक ऑलिम्पिक गेम्स आहेत आणि आपले राज्यातले प्लेयर्स नॅशनल लेवलवर पण ट्रायथलॉनमध्ये पण चांगला पुढे येत आहे. तर ह्या खेळांना प्रोत्साहन देण्याची अजून गरज आहे असं मला म्हणायचं. जयंत, तुझ्यासाठी आता पुढची मोहीम कोणती आहे आणि काय तुझे त्याविषयी भावना आहेत? मला आपल्या सर्वांना सांगताना अतिशय आनंद होत आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली देण्याकरिता म्हणून मी आता स्टेट ऑफ जिब्राल्टर, जी स्पेन ते मोरोक्को साऊथ आफ्रिकाला आहे, ही जिब्राल्टरची खाडी मी पोहण्याकरिता जात आहे. आणि याच्यातून मला संदेश द्यायचा आहे की आजची जी युवा पिढी आहे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना लक्षात घेता बाकीचे जे ज्यांनी भारतासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेले आहेत ते त्यांना लक्षात घेऊन आपण कसं एका क्रीडा प्रकारातून आपण जर त्याला प्रोत्साहन देता येईल अशा उद्देशाने मी आता स्टेट ऑफ जिब्राल्टरची खाडी पोहायला जात आहे. भारतात सध्या तरी नुकताच परिचयात येत असलेल्या या क्रीडा क्षेत्रासाठी तरुणांनी अधिकाधिक सहभाग घेणं अपेक्षित आहे. तर तुला काय त्यांना संदेश द्यावा असं वाटतो? आज या ठिकाणी मला जे सगळे आपण बघत आहात तर मी आपल्या सर्वांना एकच संदेश देऊ इच्छितो की आपण कुठल्याही क्षेत्रात असो, क्रीडा क्षेत्रात किंवा शिक्षण विभागात किंवा अजून आपल्या जो कुठला आवडीची फील्ड आहे त्याच्यात जर आपण काम करत असाल तर मी माझ्या लाईफमध्ये 3D प्रिन्सिपल हे फॉलो केलेले. तर मला आज आपल्या सर्वांना 3D प्रिन्सिपल शेअर करताना आनंद होईल. आणि जर आपण आपल्या आयुष्यात हे 3D प्रिन्सिपल फॉलो केले तर आपल्याला आपल्या सक्सेस पासून कोणीही थांबवू शकत नाही. तर ते 3D प्रिन्सिपल असे आहेत की पहिला डी आहे डिसिप्लिन, दुसरा डी आहे डेडिकेशन, तिसरा डी आहे डिटर्मिनेशन. जर आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात हे 3D प्रिन्सिपल फॉलो केले तर निश्चितच आपण आपलं जे ध्येय आहे ते साध्य करू शकू. धन्यवाद. जलतरण क्रीडा क्षेत्रात किती मोठमोठे आव्हान असतात आणि त्याला सामोरे जाताना क्रीडापटूंना कोणकोणती कष्ट घ्यावे लागतात, काय काय करावं लागतं, याविषयी आपल्याला जयंतने सविस्तर माहिती दिली. आणि आता तो पुढे जिब्राल्टर इथे पोहायला जाणार आहे. तर ही खाडी तब्बल 25 किलोमीटरची आहे. ही मोहीम त्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना समर्पित केलेली आहे. जयंतला 2028ला येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेता येईल
अशी आपण त्याला शुभेच्छा देऊया. आणि जयंत आणि सर, तुम्ही हिंदुस्थान पोस्टला वेळ देऊन ह्या क्रीडा प्रकाराबद्दल सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद सर.